नमस्कार मित्रांनो, विकी गाडी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज असत आमच्या गावामध्ये ग्रामीण इंटरवाडा क्रिकेटचे सामने ओव्हरऑल तर तुमका आज आम्ही दाखवतलो। आज तारीख असा 3 आणि 4 या 2 दिवशी असत क्रिकेटची मॅची। तर आज तुमका बघू गावतले। तर चला आता आपण ग्राउंड मध्ये जाऊया। मी आणि आयुष बघा जातो आता खाली ग्राउंड मध्ये। तर मित्रांनो, हे बघा आम्ही इलो ग्राउंडात। हा बघा आमचा ग्राउंड। मित्रांनो, हा बघू शकता सावरी मातेचं मंदिर। हा बघा, नळच आमच्या बाजू ग्राउंड हा। तर मित्रांनो, आता उद्घाटन होताला। हे बघा सर्वजण आमंत्रित गावातील ज्येष्ठ मंडळी हे आमचो गाडे आणि खेळाडू यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। हे बघा बाबू दादा। हे बघा मित्रांनो, आता सगळे जमले आहेत। सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी एका सरळ दिशेने उभे राहायचे। उद्घाटन सोहळा थोड्याच वेळात पार होतो। या उद्घाटन सोहळ्याला माजी सरपंच, माजी पंचायत समिती सभापती सुधीर साळस्कर, माजी उपसरपंच सुहास साळुंके, माजी पोलीस पाटील श्री दाजी गावडे, भारतचे श्री अशोक जाधव, श्री संतोष सर श्री बाळापूर उपस्थित आहे। तसेच श्री शंकर भावे आणि तात्या नेरकर देखील उपस्थित आहे। संतोष साळस्कर देखील उपस्थित आहे। तरी थोड्याच वेळात उद्घाटनाचा सोहळा पार पडतोय आणि आजचा होणारा पहिला सामना यानंतर त्वरित चालू होईल। सातरे इलेव्हन बुलवास विरुद्ध गांगेश्वर महानगाव। सातरे इलेव्हन बुलवास विरुद्ध गांगेश्वर महानगाव।
साखरे इव्हेंट दिवस संघाने 10 मिनिटाच्या अवधीमध्ये ग्राउंडचा ताबा घ्यायचा, लक्षात ठेवायचं आहे. इथे मैदानामध्ये उपस्थित राहायचे साखरे इव्हेंट दिवस. काय जसं असं तर तू पार पडून कोणते बाकी का त्याला स्वतः का म्हणणार ये लवकर ये. फोटो काढा. मित्रांनो, आता उद्घाटन झालं आणि आता क्रिकेटच्या सामन्यांका सुरुवात होतली. तर आता तुमका मी दाखवते क्रिकेटचे सामने. स्पर्धेत चालणार नाही. घोषित स्वरूपाच्या धावा जोपर्यंत पंच देत नाहीत तोपर्यंत स्वतःच्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचणे कंपल्सरी असेल. जागा जी आहे तिथे पोहोचायचं आहे, क्रीज मध्ये राहायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या षटक घेऊन कोण होत आहे पाहूया. आदित्य सातारी बिलवास संघातर्फे आदित्य पहिल्या षटकाचा मानकरी ठरतोय. दरम्यान पहिल्या षटकातील पहिला चेंडू फलंदाज टाकायचा चेंडू वेडांच्या दिशेने जातोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय आणि 2 धावांनी आपलं आणि संघाचं खातं खोलतोय फलंदाज. राजन घाडी आणि ओमकार शिंदे. राजन घाडी आणि ओमकार शिंदेची सलामीची जोडी महान क्रिकेट संघातर्फे मैदानावर. हा पिच चेंडू नो बॉल पंच घोष करताय आणि पुढील चेंडूवर फ्री हिट असणार आहे. खूपच फलंदाजी डोक्यावरून जातोय चेंडू, आरपार जातोय आणि या दरम्यान पंच नो बॉल घोषित करून पुढील चेंडूवर फ्री हिट साठी मेजबानी ठरते ती फलंदाजीला ओमकार घाडी याला. या षटकातील पुढील चेंडू परत एकदा खराब चेंडू, चेंडू आपटला जातोय गोलंदाज कडून आणि चेंडू भरपूर उसळी घेत थेट जातोय तो यश प्रेक्षकांकडे. परत एकदा फ्री हिट असणार आहे. फ्री हिट आहे तशीच पुढील चेंडूवर. दरम्यान बिनबादच्या या षटकातील पुढे चेंडू परत एकदा सर चेंडू फ्री हिट. आता मात्र टप्पा टाकलेलाच नाही, डायरेक्ट यष्टेच्या हातात चेंडू जातोय. मला वाटतं सरावाचा अभाव निश्चितच इथे जाणवतोय गोलंदाजाला. एक चेंडू बॅट्समॅनला चकवा देतोय, चेंडू तिथेच घरंगवतोय. दरम्यान निर्भय चेंडू, या षटकातील पुढे चेंडू धावसंख्या होते येते. दरम्यान या षटकातील पुढे चेंडू परिदास एक चेंडू बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही, चेंडू जातो यशकडे. दरम्यान उमेश सामंत यांचा आम्ही मंडळातर्फे आभार मानत आहोत. घोंबडे संघाचे माजी कर्णधार उमेश सामंत यांचे आम्ही आयोजकांतर्फे
आभार मानत आहोत. या दरम्यान या षटकातील पुढील चेंडू परत एकदा फुलटॉस चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातो. दरम्यान नो बॉल असणार आहे आणि या डिक्लेअर स्वरूपात एक धाव आणि नो बॉलची एक धाव मिळून 2 धावा आणि या चेंडूवर या पुढील चेंडूवर फ्री हिट. दरम्यान 7 धावा संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवर. खराब गोलंदाजीचे प्रदर्शन इथे दिसत आहे गोलंदाजाकडून. या दरम्यान पुढील चेंडू सामना करणार आहे तो घाडी. माजी कर्णधार प्रल्हाद घाडी यांचं आगमन होतंय. त्याने कॉमेंट्री बॉक्स वर यायचंय, बसून घ्यायचंय. दरम्यान या षटकातील पुढील चेंडू परत एकदा स्वेअर चेंडू परत एकदा नो बॉल. खेळपट्टीवर टप्पाच टाकत नाही गोलंदाज, डायरेक्ट यष्टीच्या हातात आणि पंचांना वारंवार संधी भेटते ती नो बॉल दर्शवण्याची. दरम्यान या षटकातील बोनसच्या धावा मिळत आहेत त्या इथे महान संघाला. सुरेख चेंडू असा थोडासा कठीण सचिन स्ट्राईकर पण चेंडू सुरेख खेळतोय. बघा एकच धावी संधी, धावबाची संधी येते आणि बाद. 7वा धक्का बसतोय या अंतिम चेंडूवर आणि 8 धावा दूर राहतोय विजयपासून. संघ पराभूत होतोय तर महान संघ विजय होतो. या विजयी संघाचा अभिनंदन. पराभूत संघाचा सहभाग दर्शवतोय. हे बघा मित्रांनो, प्रेक्षक तो बघा त्या डुबा का बसलो. मित्रांनो आता मी पहिलीच मॅच जिंकलो.